हॅलो हाय नमस्कार, मी अंकुश. आपली माती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. कशा शेतकरी मित्रांनो, मी शेतीबद्दल माहिती घेऊन येतो. तर काकाजीकडे आलो. काकाजी सांगणार का शेती कशी का केली जाते बा म्हणून. तर काकाजी तुमचे परिचय देऊन द्या. मी मनोज बक्षी अवसरे, विसोरा, आणि माझ्याकडे सध्या 5-5.5 एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण धानाची फसल घेतलेली आहे आता पावसाला. शेती कशी काय केली जाते? आम्ही पहिले पळा टाकतो, त्याच्यामध्ये एकरी बारीक जर दाणा असेल श्रीराम वगैरे तर 30 किलो आपल्या घरची बीज आहे आणि व्हेरायटीची असली तर 20 किलो आणि ठोकळमध्ये आम्ही घरची बीज आहे 40 किलो ह्या हिशोबाने एकरी वापरतो. शेतामध्ये धान कोणते लावले आणि किती दिवसाचं आहे धान? आता हे बा माझ्याकडे या जागेला 404 आहे 404 आणि हा जवळपास 125 दिवसाचा धान आहे. 125 दिवसामध्ये धान निघेपर्यंत तुम्ही कितीदा म्हणजे हे करता, खत वगैरे कितीदा मारता? खत मी 2दा मारलो आणि फवारणी म्हणजे फवारणी नाही झाली माझी अजून. अच्छा. भाताची लागवड केल्यानंतर तो निंदा वगैरे राहते तण, तो किती दिवसानं काढला जातो? तो कसा आहे पा, जसं आम्ही रोवणा झाल्यानंतर धानाची क्वालिटी आली, धान म्हणजे दुसऱ्या खताला येत आहे आणि जर तण दिसला तर आम्ही महिला मंडळ बायांना घेऊन त्याच्यातला तण काढून टाकणे. तो कितीदा काढा लागते धान? नाही, आम्ही एकच वेळा काढतो. हो, म्हणजे समजा ना 25-30 दिवसानंतर नाही का, कारण धानाची क्वालिटी चांगला इतकं म्हणजे तो झूम करून जाते, बस तेव्हा काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर दुसरं खत मारून टाकायचं. तर खत कोणता मारतात? आम्ही तोच 18-18 त्याच्यामध्ये आपला 20 ते 22 किलो युरिया नाही का एकरी आणि एक थैली ते 50 किलोची. चिखलावर तुम्ही जसे चिकोल केले तेव्हा काही खत वगैरे मारता का तुम्ही? चिखलानंतर म्हणजे चिखलामध्ये आम्ही एकरी 2 बॅगच्या हिशोबानं 18-18 म्हणा किंवा 20-20-0-13 म्हणा, जसं आपल्या शेतीला जेवढा पूरक आपल्याला माहित आहे ना, आपण कास्तकार असल्यामुळे आपल्या शेतीला किती पूरक खत लागते त्या हिशोबानं आम्ही एकरी 2 हिशोबानं पहिले चिखलामध्ये खत वापरतो. त्याच्यानंतर 21-22 दिवसानंतर नाही का दुसरी डोस त्याच्यामध्ये 18-18 एक बॅग आणि 25 किलो युरिया ह्या हिशोबाने नाही का एकरी दुसरा डोस तो मारतो. मिक्स वगैरे करून मारता का? नाही, त्याच्यामध्ये मी रासायनिक औषधी नाही मारत, रासायनिक औषधी फक्त खत. माझ्या धानामध्ये आता तुम्हाला रासायनिक औषधी कुठलीच मारली नाही आहे. त्याच्यामध्ये कार्टॉप वगैरे म्हणा ते वगैरे काही मी मारलं नाही. रासायनिक खत वापरताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? आता रासायनिक खत वापरताना शेतकऱ्यांनी आपला पूर्ण शरीर पूर्ण अंग झाकलं पाहिजे. ह्या हिशोबाने आपण कपडे वापरला पाहिजेत किंवा रेनकोट असो, मास्क लावला पाहिजेत, हातामध्ये हँड ग्लोव्ज वगैरे घालून नाही का, गोष्ट म्हणजे आपली सेफ्टी आवश्यक आहे. कास्तकाराने आपली सेफ्टी करणे आवश्यक आहे. तर वावरामध्ये पाणी जास्त राहिले जरुरी आहे का कमी राहिलं? नाही, दोनही गोष्टी सेम पाहिजेत. म्हणजे पाणी अति नको आणि कमी नको, कारण जेव्हा आपण रोवल्यानंतर पाण्याची पातळी जास्त म्हणजे जास्त वाढवायची नाही, म्हणजे पील करायची क्षमता कमी होती. त्याची मिनिमम लेवल ठेवला तर पील चांगला होते त्याचा आणि पाणी कमी नाही झाला पाहिजे. धानावर म्हणजे कोणते कोणते रोग लागतात? आता धानाला रोग म्हटल्यानंतर पहिले रोवणा झाल्यानंतर उन्हाचा किंवा वातावरणाचा जर फरक पडला तर करपा लागू शकतो. त्याच्यानंतर खोडकिडा लागू शकतो. त्याच्यानंतर मग जेव्हा धान वगैरे पोटल्यात वगैरे येते त्यानंतर पांढरी फिपुली करतो आणि त्या पांढऱ्या फिपुलीनंतर मग तो बगदा तयार होणे, धान जसा फुटण्यावर आला मग बगदा तयार होतो. तर त्याच्यावर औषधी मारता का खत वगैरे? नाही, बगद्यावर ती औषधी आम्ही टार्गेट म्हणा, टार्गेट सारखं नाही का ते मारल्याशिवाय पर्याय. धन्यवाद काकाजी. शेतकरी मित्रांना तुम्ही शेतीबद्दल माहिती सांगितल्याबद्दल, आणखी तुम्ही वेळात वेळ काढून आले तुम्ही, धन्यवाद.